येईल. क्राउड स्टेटस ॲट बूथवर क्लिक करून मतदान केंद्रावरील गर्दीची सद्यस्थिती दिसून येईल. पार्किंग लोकेशन नियरबायवर क्लिक करून मतदारास मतदान केंद्राजवळील उपलब्ध वाहन पार्किंगचे ठिकाण गुगल मॅपवर दिसून येईल. मतदारास आपले मतदान केंद्राचे ठिकाण माहीत नसल्यास सर्च बाय एपिकवर क्लिक करावे. त्यानंतर मतदान केंद्राचे ठिकाण शोधण्याकरिता 3 पर्याय प्राप्त होतील. पर्याय क्रमांक 1 सर्च बाय एपिक, पर्याय क्रमांक 2 सर्च बाय डिटेल्स, पर्याय क्रमांक 3 सर्च बाय मोबाईल. या तिन्हीपैकी एका पर्यायाचा वापर करून मतदारास आपले मतदारसंघ, मतदान केंद्र, मतदार यादी क्रमांक इत्यादी माहिती पाहता येईल. मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात मोबाईलवर बंदी आहे, परंतु नवी मुंबई पोलिसांनी मोबाईल लॉकची सुविधा लोकांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबतची विस्तृत माहिती व्हिडिओ स्वरूपात वेबपेजवर उपलब्ध आहे. नवी मुंबई पोलीस सर्वांना कडकडीची विनंती करते की सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे व आपल्या हक्क बजावून आपले